प्लूटो म्हणतो की हे शहर हेराक्लिसच्या खांद्यापलीकडे म्हणजेच आजच्या जिब्राल्टर स्ट्रेटच्या पलीकडे होतं. काही संशोधक म्हणतात हे बाह्य स्पेन जवळ, काही म्हणतात ते सहारा वाळवंटाखाली, तर काही म्हणतात अटलांटिस म्हणजेच अर्टाटिका. काही संशोधकांनी याचे 2 गट केले आहेत. एक गट म्हणतो अटलांटिक एक रूपक कथा आहे, एक आदर्श समाजाची कल्पना, आणि दुसरा गट म्हणतो अटलांटिक खरंच होतं आणि पुरावे अजूनही सापडले नाही त्यांना. प्लेटोन 9000 वर्षापूर्वी या शब्दाचा वापर केला. काहींचं म्हणणं आहे की हे कालगणनेची चूक असू शकते. अटलांटिसचे काही वैशिष्ट्य त्यांनी केले होते, ते म्हणजे शहर वर्तुळाकार होतं आणि ते सगळं जलवाहिन्यांनी वेढलेलं होतं, आणि ते शहराच्या मध्यभागी एक सोन्याचं मंदिर होतं जे पोसेडॉन देवासाठी होतं. ही एक अचूक नगर रचना होती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था होती आणि औद्योगिक ताकद पण होती. समुद्राचं आणि जमिनीचं उत्तम संतुलन होतं, एखाद्या प्रगत शहरीकरणासारखं. याच्यावर काही संशोधकांनी प्रयत्न केले आणि त्याच्यावर काही थेरी लिहिल्या.